नमस्कार, महासागरच्या खरीखरीमध्ये मी सुजाता आपले स्वागत करते. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी सर्व जगाला हादरवून सोडलेले आहे. अमेरिका म्हणजे सर्वात श्रीमंत देश आहे असे म्हणतात, पण या अमेरिकेवरच सर्वाधिक रकमेचे कर्ज आहे. म्हणजेच अमेरिका हा सर्वात कर्जबाजारी देश आहे असा या वाक्याचा दुसरा अर्थ होतो. ट्रम्प यांनी सत्तेवर आल्याबरोबर जे हुकुमनामे काढलेले आहेत त्यामुळे जगात सर्वत्र असंतोष आहे. ट्रम्पच्या या निर्णयांना आणि त्यांच्या दादागिरीला युरोपातील सर्वच राष्ट्रे उघड विरोध करीत आहेत. ट्रम्प यांचा शांततावाद आणि युद्ध नको असे म्हणणारे वरपंगी धोरण खुद्द ट्रम्प यांनाच पचेल काय असा प्रश्न आहे. आजही अमेरिका देशात सर्वात जास्त शस्त्रास्त्रांचे उत्पादन करते. ही शस्त्रास्त्रे निर्मिती करणे आणि जगभरात विकणे हाच अमेरिकेचा मोठा कारभार आहे. अमेरिकेनंतर फ्रान्स, जर्मनी, चीन आणि रशिया हेही शस्त्रास्त्र विक्रीचे मोठे विक्रेते आहेत. जर जगात युद्धच झाले नाहीत आणि लढाया संपल्या तर त्यांच्या शस्त्रांना कोण विचारणार? म्हणूनच ट्रम्प यांचा जो शांततेचा देखावा आहे तो कुठल्याही परिस्थितीत जगातील राष्ट्रांना पटत नाही. आता जगात ट्रम्पला विरोध करणारी बहुसंख्य राष्ट्रे आहेत हे दिसतेच आहे. ट्रम्पने जे जे निर्णय घेतले ते घिसाडघाईने घेतल्याचे खुद्द अमेरिकेतील जनतेकडून ट्रम्पला वाढता विरोध आहे. आता तर सर्व अरब राष्ट्रे सुद्धा इराणच्या नेतृत्वाखाली ट्रम्पच्या निर्णयांना विरोध करीत आहेत. अगदी आतापर्यंत ही अरब राष्ट्रे अमेरिकेची मित्र राष्ट्रे होते. यावेळी मात्र त्यांनी आपली वेगळी नीती आखून ट्रम्प यांच्या दादागिरीला विरोध केलेला आहे. मुख्य मुद्दा असा आहे की यावर भारताचे मत काय आहे, परंतु अजूनही भारताने कोणता निर्णय घ्यावा हे ठरवलेले दिसत नाही. भारताचे परंपरागत मित्र म्हणून रशियाला ओळखले जाते. रशियाने भारताला वेळोवेळी मदत केलेली आहे. 1971च्या भारत-पाक युद्धामध्ये अमेरिकेचे 7वे आरमार पाकिस्तानच्या बाजूने त्या युद्धात उतरणार होते. त्याचा मुकाबला करण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी रशियाकडे मदत मागितली आणि त्यावेळी रशियानेही आपले आरमार भारताच्या मदतीसाठी पाठवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे शेवटी अमेरिकेने आपले आरमार पाठवलेच नाही. नुकत्याच थांबलेल्या युक्रेनच्या लढाईत अमेरिकेने जी मदत युक्रेनला केली आहे त्या मदतीची स्थिती काय होती तर त्याची परतफेड म्हणून युक्रेनने अमेरिकेच्या शस्त्रास्त्रांची खरेदी करावी ही एक गोष्ट झाली. आता अमेरिकेने इराणला धमकी दिलेली आहे की त्यांनी आपली परमाणु विकासाची योजना सध्या तरी स्थगित ठेवावी ही दुसरी गोष्ट आहे. अशा प्रकारच्या सर्व गोष्टींमुळे दक्षिण पूर्व आशियातील सर्व राष्ट्रे इस्रायलच्या दादागिरी विरुद्ध इराण बरोबर उभी राहिलेली आहेत. आज रशिया आपल्या बजेटमधील जवळपास 6% पेक्षा जास्त रक्कम संरक्षणासाठी खर्च करतो. चीनचा संरक्षणाचा खर्च किती आहे ते कधीच कळत नाही, पण सर्वच विकसित राष्ट्रे संरक्षणावर जास्तीत जास्त खर्च करतात. कोणी एकेकाळी नेहरू, नासिर आणि टिटो यांनी अलिप्ततावाद स्वीकारून भारताला शांततापूर्ण मार्गावर नेण्याचे स्वप्न बघितले होते. चीनने हल्ला केल्यावर भारतालाही फार मोठा धक्का बसला होता. यामुळे आता भारताला आपले कोणकोणते मित्र आहेत याची यादीच तयार करावी लागेल. आपल्या शेजारचे सर्वच देश आपले मित्र नाहीत. त्यातच आता ट्रम्प म्हणतात भारताने रशियाकडून क्रूड ऑइलची खरेदी थांबवावी आणि आमचे क्रूड ऑइल खरेदी करावे. लढण्यासाठी लागणारी शस्त्रास्त्रे सुद्धा आम्हीच देऊ. थोडक्यात काय तर ट्रम्प यांची उद्योगस्नेही प्रतिमा कितीही बदलण्याचा प्रयत्न झाला तरी ती बदलली जात नाही हेच खरे आहे. ट्रम्प हा सणकी आहे असे म्हणतात, पण तसे नाही. तो अत्यंत चाणाक्ष असा उद्योगपती आहे. त्यामुळे त्यांनी जगाला जिथे जिथे अमेरिकेची मदत सुरू होती ती बंद करून अमेरिकेच्या कर्जाला कमी करण्यावर भर दिलेला आहे. पण या सर्व कारवाईत जी युरोपीय राष्ट्रे अमेरिकेची खास दोस्त होती त्यांचेही अमेरिकेशी बिनसलेले आहे. पुढील काही दिवसात ट्रम्प यांच्या या दादागिरीचा विरोध करण्यासाठी जागतिक स्तरावर हालचाली सुरू होत आहेत. भारताने अद्यापपर्यंत तरी स्पष्ट भूमिका न घेतल्याने आता तर ब्रिक्स राष्ट्रांमध्येही भारताचा विरोध करणे सुरू झालेले आहे. एकूणच जागतिक परिस्थितीत सध्या तरी अमेरिका विरुद्ध सर्व जग अशी परिस्थिती निर्माण झालेली दिसत आहे. ही ट्रम्पगिरी कधी संपेल किंवा संपेल की नाही हे कोणाच्याही बापाला समजेनासे झालेले आहे. अशाच घडामोडींसाठी बघत रहा महासागर.
अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बघत रहा महासागर. नमस्कार.